मैदानावरती इतकी अप्रतिम ती स्पर्धा राहिली होती की या वर्षाची वाट प्रत्येक जण या स्पर्धेची पाहत होता आणि ती स्पर्धा अखेर सर्वांच्या भेटीस आली आहे. मला असं वाटते 32 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग मिळाला, परंतु अजूनही 32 संघ वेटिंगला आहेत. आणखीन एक चांगला बॉल समोरून पुन्हा एकदा कट केलाय बॉलला. प्रत्येक गोलंदाज खऱ्या अर्थानं फार चांगलं कमिटमेंट देतो आपल्या टीमसाठी. जे 53 धावसंख्येचं 5 षटकांमध्ये एक माफक आव्हान आहे, त्या धावसंख्येला बचाव करत असताना कैलास देखील चांगली बॉलिंग. आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटमधून खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅटिंगची पोझिशन पाहायला गेलं तर लेग स्टंपवरती बॅटिंग केली जाते आणि तिथून देखील आपण पाहायला गेलं तर बॅकफुटवरती येतात. कसा बॉल बॅटवरती येईल तुम्हाला गोलंदाजाला या ठिकाणी रीड करावा लागेल, त्याच्यापर्यंत पोहोचावा लागेल. तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये म्हणून काय झालं, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचावा लागेल आणि जर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलात तर मात्र इथून एक चांगला स्ट्रोक तर जरूर पाहायला मिळेल आणि त्याच स्ट्रोकची प्रतीक्षा संपूर्ण डगा उठलाय धुलेवाडी टीमच्या. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक काही जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मेचकरवाडी टीम कडनं. पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ते म्हणजे गोलंदाज सोमनाथचं आणि आता दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते कैलासचं. यावेळी बॅकफुट कट करायचा होता परंतु तिथे देखील टायमिंग जुळलं नाहीये. हा आणखीन एक जबरदस्त वेगवान तेज सरार ऑफ कटर डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतीये मेचकरवाडी टीम. धावसंख्या जरी जास्त बनवू शकले नाही परंतु गोलंदाजी आमच्याकडे आहे. पुढ्यामध्ये टाकला होता कमी गतीनं लोअर फुल टॉस, त्याला देखील ब्लॉक करून घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सलगचा 5वा डॉट बॉल. या स्पर्धेतील एकाच टीम कडनं 2 मेडन षटक पाहायला मिळतील का, दबाव झालाय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो मेचकरवाडीच्या या गोलंदाजांसाठी. सलग 2 निर्धाव चेंडू इथून 2 निर्धाव षटक इथून आपल्याला पाहायला मिळतात. काही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली आहे. पूर्णपणे फलंदाजाला थांबवणारी, डॉमिनेट करणारी, अक्षरशः बॅकफुटला फेकून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मेचकरवाडी टीम कडनं आणि सोमनाथ आणि कैलास या गोलंदाजांकडनं.